नमस्कार मित्रांनो, आपला ब्लॉगर नेहमीप्रमाणे म्हणजेच काय तर आज आलता महाद्वारामध्ये, कारण आज होती चंपाषष्ठी. कुलदैवत खंडरायाचा आजचा हा सुंदर असा सुरेख असा दिवस सण होता. मग आपण आलो होतो ते म्हणजे महाद्वारामध्ये, आणि प्राचीन असणार हे खंडोबारायाचं जुनं असणारं मंदिर. मग आपण मंदिरामध्ये जात आहोत. तुम्ही बघू शकता मंदिर अतिशय प्राचीन आणि जुनं सर्व काही. मंदिर छोटंसं आहे पण सर्व काही सुंदर असं आहे. मग आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात होतो, तर आपण बघू शकता भाविक भक्त आपल्याला सकाळच्या वेळेसच भरपूर असे दिसत आहेत. काही भाविक भक्त दर्शन घेऊन आपल्याला तीर्थ अमृतेचा प्रसाद घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊन नामघोष करत आहोत. बघा मग तुम्ही सुद्धा खंडरायाचं दर्शन घ्या. खंडरायाचं आपण दर्शन घेतलं आहे, तुम्ही सुद्धा दर्शन घेतलेलंच असेल. सुंदर असं रूप आज दिलेलं आहे. त्यानंतर मग आपण प्रसाद नैवेद्य दाखवताना आपण बघू शकताय ब्राह्मण लोक आणि अनेक सर्वजण लोक आज भरीत रोडग्याचा मान असतो, भरीत रोडग्याचा नैवेद्य घेऊन आलेले दिसतात. हे सर्व काही भरीत रोडगा, कांद्याची पात, हे सर्व खंडोबारायाचं आजचा हा प्रसाद असतो. त्यानंतर मग आपण इथले दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेरच्या साईडला येऊन आपण सुद्धा आता भंडारा लावून आपण सुद्धा तीर्थ घेऊ म्हणलं. मग आपण सुद्धा तीर्थाचा प्रसाद घेत होतो, तुम्ही बघू शकता. आणि अतिशय मस्त आणि सर्व काही प्रसन्नतेचं वातावरण. त्याचबरोबर मग प्रदक्षिणा मारायची म्हणलं. मग प्रदक्षिणा मारताना सुंदर असं जुनं मंदिर असल्यामुळे वरचं थोडंसं आपण शूट घेत होतो, आणि वरती काही झाडांची सावली आणि सर्व काही दगडी मंदिर तुम्ही बघू शकता. आणि एकदम मस्त असं वातावरण बघा. हे पंढरपुरातील जुनं आणि ऐतिहासिक मंदिर आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या. त्यानंतर मग काय, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आज ह्यांचा मान असतो, म्हणजेच कोणाचा तर श्वानांचा. मग श्वान आपले नैवेद्य खाऊन आरामशीर झोपले होते. मग त्यांना सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं आजच्या. त्यानंतर मग आता म्हणलं आजचा व्हिडिओ इथं थांबवू. जरा बोला मग कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार.